वळसंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समीर कटरे यांची अविरोध निवड करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊन 1 वर्ष पूर्ण झालं असून ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आरिफ कुरेशी यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। परंतु विरोधी गटाकडनं कोणीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यानं शेवटी निवडणूक प्रक्रियेचे अध्यक्ष तथा सचिव यांनी समीर कटरे यांची वळसंग ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली आहे। यावेळी वळसंगचे सरपंच जगदीश आंटद यांनी बोलताना ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधून गावाचा विकास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मिळून जे ठरवले त्याप्रमाणे सुरुवातीला आरिफभाई कुरेशी यांना केले होते। त्यांनी 1 वर्षापर्यंत आमच्याशी मनमिळाऊपणाने आणि कोणी राजीनामा न मागता माझ्याकडे आले, आम्हाला राजीनामा देऊ, मंजूर करो पहिला। आजपर्यंत बघितलेलं आहे, मला वाटतं हे पहिलाच वेळ आहे, कारण माझ्या कारकिर्दीत म्हणजे आपले मन मिळवले आजपर्यंत 1 वर्षात काही बी आम्हाला त्रास बी झाला नाही, आम्ही दिलं नाही। असे आमचे डेप्युटी होते, त्याप्रमाणे हेच प्रथा, त्याप्रमाणे आता ठरल्याप्रमाणे माझे सहकारी आमच्या गटाचे समीरभाई कटरे यांचा आज बिनविरोध म्हणजे एकच फॉर्म आले असलेल्या ना, मीच अध्यक्ष होतो, त्यांचं बिनविरोध म्हणून उपसरपंच म्हणून निवड करण्यात आले। त्यांना साथ आहे आणि गावकरीचे आमचे बी नेते सगळे एकवटून साथ देतील आणि विशेष म्हणजे विरोध भरले नाही म्हणजे याचा अर्थ ते बी सगळे आमचेच झाले असे समजून त्यांचा विशेष आभार मानतो मी। त्यांचे म्हणजे मेंबर झाले, त्यांच्याकडले नेते झाले, सगळेच आले, त्यामध्ये पत्रकार तर पहिला येतात आमचे, त्यामुळं विशेष अभिनंदन मानून म्हणजे गावात सुरळीत सुव्यवस्था चालावी हीच इच्छा आम्ही तुमच्याशी मागतो। दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड यांनी बोलताना उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल विरोधी गटाचे आभार मानत बिनविरोध निवडणूक प्रक्रिया ही महात्मा गांधी गाव तंटामुक्त पुरस्कार मिळालेल्या वळसंग गावची संस्कृती असल्याचं सांगितलं। सन्माननीय कटरे हे 2 वर्षासाठी आम्ही त्यांना उपसरपंच म्हणून या ठिकाणी पदभार दिलेला आहे। 2 वर्षाच्या मुदतीच्या अलीकडे त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या पंचाकडे या ठिकाणी राजीनामा देऊ शकतात। त्यानंतर अजून 3 इसम आहेत या ठिकाणी, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आमचे भूषणगे असतील, श्रावण पुटके असेल आणि आमचा शालीम अमलीचुंगे म्हणून एक आमचा ग्रामपंचायत सदस्य आहे। या तिघांना देखील या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे। मी या गटाचा एक प्रमुख म्हणून या ठिकाणी सर्व माझ्या गटाचे जे आमचे प्रमुख कटरे साहेब आमचे होते, भुसुळगी आमचा ज्येष्ठ सदस्य होता, आम्ही सर्वांनी मिळून जे ठरवलं होतं त्याप्रमाणे आमच्या सदस्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडायचा ठरवलेला आहे। परत एकदा माझ्या गटाच्या वतीनं सर्वांना याकडे शुभेच्छा देतो। मी या ठिकाणी विशेष करून विरोध गटाला या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करणार आहे, विरोध गटाच्या सर्वांचं, त्यांचे नेते असतील त्यांच्या सर्वांचं, कारण त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेलं नाही आहे। आमच्या गावचं नाव या ठिकाणी बिनविरोध म्हणून होण्यामागे विरोध गटाचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा आहे। मी गट प्रमुख म्हणून त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो, त्यांचंही अभिनंदन करतो। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच समीर कटरे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ तथा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभाप्रसंगी शिवसेनेचे दक्षिण तालुका उपाध्यक्ष बुडन कटरे, ग्रामविकास अधिकारी राजकुमार जाधव, सादिकभाई पटेल, यासिन कटरे, जावेद कटरे, शालम आमलीचुंगे, रहीम कटरे, मनोज थळंगे, दाऊद आमलीचुंगे, स्वामीनाथ कोडले, सिद्धाराम चौगुले, मोहम्मद आमलीचुंगे, वीरेश बागलकोटी, पीरसाब आमलीचुंगे, कय्यूम कटरे, मौला कटरे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष तथा मान्यवर उपस्थित होते।